मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याच्या नंतर विधानसभा विधान परिषदेवरती निवडून गेलेले आमदार, लोकसभा राज्यसभेवरती निवडून गेलेले मराठा समाजातील नेते मंडळी, खासदार राजीनामा देणार आहेत की नाही? ओबीसींना आरक्षण मिळाले नाही म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतातील पहिले नेते असे होते की ज्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता. नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजवरती स्वागत करीत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. मात्र हे मराठा आरक्षण रद्दच होणार आहे हे सर्वांना माहिती होतं. महाराष्ट्र आणि देशभरातील जे कोणी वकिलीचा, न्यायपालिकेचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, MPSC UPSCचा अभ्यास करणारे स्टुडंट असतील, या सर्वांनाच संविधानिक प्रोव्हिजन काय आहे हे सर्वच माहिती होतं. आणि त्यामुळे मराठा आरक्षण टिकणार की जाणार हे त्या मुलांना पहिलंच माहिती झालेलं होतं. यामुळे त्यांनी मराठा समाजातील निघणारे आंदोलन असतील, मोर्चे असतील, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग न घेता त्यांचं सर्व फोकस अभ्यासावरती नियंत्रण त्यांनी केलेलं होतं. महाराष्ट्रातील नेते मंडळी केंद्रावरती टीका करत आहेत, केंद्रातील नेते मंडळी महाराष्ट्रावरती टीका करत आहेत. कोणी म्हणत आहे की हा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या अधिरिक्यामध्ये येतो, तर कोणी म्हणतं की हा निर्णय केंद्राच्या नियंत्रणामध्ये येतो. मात्र सुप्रीम कोर्टाने असे सांगितलेले आहे की मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा निर्णय किंवा त्याचा निर्णय घेण्याची क्षमता ही फक्त आणि फक्त केंद्राकडे आहे. केंद्रामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामधून 48 खासदार हे लोकसभेवरती निवडून गेलेले आहेत. या 48 खासदारांपैकी जवळजवळ 20 ते 22 खासदार हे मराठा समाजामधून निवडून गेलेले आहेत. हे मराठा समाजातील निवडून गेलेले खासदार मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं म्हणून राजीनामा देणार आहेत की नाही? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्रकारे OBC समाजाला आरक्षण मिळाले नाही म्हणून त्याचप्रमाणे हिंदू कोड बिल यासाठी आपला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता. त्याच प्रकारचं किंवा तशाच स्वरूपाचं राजीनामा सत्र महाराष्ट्रात चालू होणार आहे की नाही? मराठा समाजाची एक प्रकारे दिशाभूल करण्यात आली. मराठा समाजाला एक प्रकारे आरक्षणाचं गाजर दाखवण्यात आलं. मराठा समाजातील तरुण असतील किंवा सर्वच समाजातील लहान थोर, पुरुष, वयस्कर या सर्वच लोकांची माथी आरक्षणाच्या नावाखाली भडकवण्यात आली. काही जण असेही म्हणत आहे की मराठा समाजाला आरक्षणाचं एक प्रकारचं गाजर दाखवून मराठा विरुद्ध इतर मराठा समाज अशा प्रकारचा जातीभेद, अशा प्रकारचा वर्णभेद लावण्यामध्ये मराठा नेते आणि राजकीय पक्षातील नेते हे यशस्वी झालेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, यामुळे महाराष्ट्रातील 2 भल्या मोठ्या नेत्यांनी राजीनामे दिले होते. यामध्ये सर्वात प्रथम नाव येतं ते म्हणजे हर्षवर्धन जाधव यांचं. ते कन्नड या विधानसभेमधून आमदार झालेले होते. तर दुसरे होते भारत नाना भालके. यांनी देखील मराठा समाजासाठी राजीनामा दिलेला होता. मात्र सध्याची परिस्थिती जर पाहिली तर भारत नाना भालके यांचं निधन झालेलं आहे, तर हर्षवर्धन जाधव यांची सध्याला काय आणि कोणत्या स्वरूपाची परिस्थिती झालेली आहे हे सर्वांनाच माहिती आहे. ज्या ज्या लोकांनी मराठा समाजासाठी राजीनामे दिले अशा नेत्यांना खऱ्या अर्थाने मराठा समाजातील तरुणांनी, मराठा समाजातील लोकांनी डोक्यावरती उचलायला पाहिजे होतं की खऱ्या अर्थाने या लोकांनी आपल्या समाजासाठी राजीनामा दिले. मात्र त्याच्या उलटच घडलं. हर्षवर्धन जाधव यांचा झालेला पराभव, भारत नाना भालके यांना काँग्रेसने नाकारलेले तिकीट आणि नंतर त्यांनी केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश. महाराष्ट्र आणि देशभरातील मराठा समाजातील युवकांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे मराठा समाजातील नेते मंडळी हे स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजातील तरुण मुलांना हाताशी धरून एक प्रकारचा खेळ करत आहेत. आजपर्यंत मराठा समाजांनी जे काही 48 मोर्चे जे की शांततेमध्ये निघले, जगाला हेवा वाटावा अशा प्रकारचे ते मोर्चे निघाले. मात्र या मोर्चामध्ये कुठल्याही नेते मंडळीचा परिवाराचा किंवा त्यांच्या कुठल्याही सदस्याचा त्यामध्ये सहभाग नव्हता. आरक्षणाच्या नावावरती मोठमोठ्या प्रमाणात मराठा समाजातील तरुणांनी मोर्चे केले, आंदोलन केले, त्याचप्रमाणे ठोक मोर्चे देखील काढले. याच ठोक मोर्चाच्या नियंत्रणाखाली किंवा याच ठोक मोर्चाच्या अधिकत्यारित्यामध्ये
महाराष्ट्रातील जवळजवळ 20 ते 22 हजाराच्या वरती मराठा समाजातील तरुणांवरती केसेस दाखल झालेले आहेत। मराठा आरक्षण तर मिळाले नाही, मराठा आरक्षण तर रद्द झाले, मात्र याच मराठा आरक्षणाच्या नावाखाली जो ठोक मोर्चा निघाला होता, या ठोक मोर्चाच्या आधारेच महाराष्ट्रातील 22 हजाराच्या वरती तरुणावरती केसेस दाखल झालेले आहेत। या तरुणांचं पुढे काय होणार? महाराष्ट्रातील नेते मंडळींनी मराठा समाजाचा आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मराठा तरुण तरुणींचा यामध्ये उपयोग करून घेतलेला आहे आणि सध्याची जर परिस्थिती पाहिली तर सोशल मीडियावरती मराठा समाज विरुद्ध इतर समाज अशा प्रकारचं देखील एक प्रकारचं स्वरूप निर्माण करण्यामध्ये नेते मंडळी हे हुशार आहेत आणि नेते मंडळीने ते करून दाखवलेलं आहे।